नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अजय देवगन आणि रितेश देशमुख यांचा रेड 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख समोर आलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सुपरस्टार अजय देवगन त्याच्या दमदार अभिनयामुळे तो ओळखला जातो। अजय देवगनच्या रेड 2 सिनेमाचे चाहते गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे। या सिनेमाबद्दल आता मोठा अपडेट समोर आलेला आहे। 2018 साली प्रदर्शित झालेला रेड या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे, ज्यामध्ये अजय देवगन आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार। रेड सिनेमानंतर आता रेड 2 साठी प्रेक्षक उत्सुक आहे। अजय देवगन मुख्य भूमिकेत असलेला रेड 2 सिनेमा आधी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता, पण रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगनचा सिंघम अगेन या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर रेड 2 च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती। त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये सिनेमा रिलीज करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। आता त्यानंतरही पुन्हा रिलीज डेट बदलण्यात आली। आता रेड 2 ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे, त्यामुळे हा सिनेमा आता 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। रेड 2 मध्ये अजय देवगन पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे। या सिनेमाचं दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केलेले आहे। या सिनेमात अजय देवगन आणि रितेश देशमुखसह वाणी कपूरही दिसणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अजय देवगन आणि रितेश देशमुख यांचा रेड 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख समोर आलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सुपरस्टार अजय देवगन त्याच्या दमदार अभिनयामुळे तो ओळखला जातो। अजय देवगनच्या रेड 2 सिनेमाचे चाहते गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे। या सिनेमाबद्दल आता मोठा अपडेट समोर आलेला आहे। 2018 साली प्रदर्शित झालेला रेड या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे, ज्यामध्ये अजय देवगन आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार। रेड सिनेमानंतर आता रेड 2 साठी प्रेक्षक उत्सुक आहे। अजय देवगन मुख्य भूमिकेत असलेला रेड 2 सिनेमा आधी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता, पण रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगनचा सिंघम अगेन या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर रेड 2 च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती। त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये सिनेमा रिलीज करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। आता त्यानंतरही पुन्हा रिलीज डेट बदलण्यात आली। आता रेड 2 ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे, त्यामुळे हा सिनेमा आता 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। रेड 2 मध्ये अजय देवगन पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे। या सिनेमाचं दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केलेले आहे। या सिनेमात अजय देवगन आणि रितेश देशमुखसह वाणी कपूरही दिसणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अजय देवगन आणि रितेश देशमुख यांचा रेड 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख समोर आलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सुपरस्टार अजय देवगन त्याच्या दमदार अभिनयामुळे तो ओळखला जातो। अजय देवगनच्या रेड 2 सिनेमाचे चाहते गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे। या सिनेमाबद्दल आता मोठा अपडेट समोर आलेला आहे। 2018 साली प्रदर्शित झालेला रेड या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे, ज्यामध्ये अजय देवगन आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार। रेड सिनेमानंतर आता रेड 2 साठी प्रेक्षक उत्सुक आहे। अजय देवगन मुख्य भूमिकेत असलेला रेड 2 सिनेमा आधी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता, पण रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगनचा सिंघम अगेन या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर रेड 2 च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती। त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये सिनेमा रिलीज करण्यात
येईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यानंतरही पुन्हा रिलीज डेट बदलण्यात आली. आता रेड 2 ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा सिनेमा आता 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रेड 2 मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केलेले आहे. या सिनेमात अजय देवगण आणि रितेश देशमुखसह वाणी कपूर ही दिसणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा रेड 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे ह्याची तारीख समोर आलेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुपरस्टार अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयामुळे तो ओळखला जातो. अजय देवगणच्या रेड 2 सिनेमाचे चाहते गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे. या सिनेमाबद्दल आता मोठा अपडेट समोर आलेला आहे. 2018 साली प्रदर्शित झालेला रेड या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे, ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार. रेड सिनेमानंतर आता रेड 2 साठी प्रेक्षक उत्सुक आहे. अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला रेड 2 सिनेमा आधी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगणचा सिंघम अगेन या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर रेड 2 च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये सिनेमा रिलीज करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. आता त्यानंतरही पुन्हा रिलीज डेट बदलण्यात आली. आता रेड 2 ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा सिनेमा आता 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रेड 2 मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केलेले आहे. या सिनेमात अजय देवगण आणि रितेश देशमुखसह वाणी कपूर ही दिसणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा रेड 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे ह्याची तारीख समोर आलेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुपरस्टार अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयामुळे तो ओळखला जातो. अजय देवगणच्या रेड 2 सिनेमाचे चाहते गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे. या सिनेमाबद्दल आता मोठा अपडेट समोर आलेला आहे. 2018 साली प्रदर्शित झालेला रेड या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे, ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार. रेड सिनेमानंतर आता रेड 2 साठी प्रेक्षक उत्सुक आहे. अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला रेड 2 सिनेमा आधी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगणचा सिंघम अगेन या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर रेड 2 च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये सिनेमा रिलीज करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. आता त्यानंतरही पुन्हा रिलीज डेट बदलण्यात आली. आता रेड 2 ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा सिनेमा आता 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रेड 2 मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केलेले आहे. या सिनेमात अजय देवगण आणि रितेश देशमुखसह वाणी कपूर ही दिसणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा रेड 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे ह्याची तारीख समोर आलेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुपरस्टार अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयामुळे तो ओळखला जातो. अजय देवगणच्या रेड 2 सिनेमाचे चाहते गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे.
या सिनेमाबद्दल आता मोठा अपडेट समोर आलेला आहे। 2018 साली प्रदर्शित झालेला रेड या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे, ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार। रेड सिनेमानंतर आता रेड 2 साठी प्रेक्षक उत्सुक आहे। अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला रेड 2 सिनेमा आधी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता, पण रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगणचा सिंघम अगेन या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर रेड 2 च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती। त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये सिनेमा रिलीज करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। आता त्यानंतरही पुन्हा रिलीज डेट बदलण्यात आली। आता रेड 2 ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा सिनेमा आता 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। रेड 2 मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे। या सिनेमाचं दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केलेले आहे। या सिनेमात अजय देवगण आणि रितेश देशमुखसह वाणी कपूर ही दिसणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा रेड 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे ह्याची तारीख समोर आलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सुपरस्टार अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयामुळे तो ओळखला जातो। अजय देवगणच्या रेड 2 सिनेमाचे चाहते गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे। या सिनेमाबद्दल आता मोठा अपडेट समोर आलेला आहे। 2018 साली प्रदर्शित झालेला रेड या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे, ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार। रेड सिनेमानंतर आता रेड 2 साठी प्रेक्षक उत्सुक आहे। अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला रेड 2 सिनेमा आधी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता, पण रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगणचा सिंघम अगेन या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर रेड 2 च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती। त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये सिनेमा रिलीज करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। आता त्यानंतरही पुन्हा रिलीज डेट बदलण्यात आली। आता रेड 2 ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा सिनेमा आता 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। रेड 2 मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे। या सिनेमाचं दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केलेले आहे। या सिनेमात अजय देवगण आणि रितेश देशमुखसह वाणी कपूर ही दिसणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा रेड 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे ह्याची तारीख समोर आलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सुपरस्टार अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयामुळे तो ओळखला जातो। अजय देवगणच्या रेड 2 सिनेमाचे चाहते गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे। या सिनेमाबद्दल आता मोठा अपडेट समोर आलेला आहे। 2018 साली प्रदर्शित झालेला रेड या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे, ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार। रेड सिनेमानंतर आता रेड 2 साठी प्रेक्षक उत्सुक आहे। अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला रेड 2 सिनेमा आधी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता, पण रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगणचा सिंघम अगेन या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर रेड 2 च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती। त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये सिनेमा रिलीज करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। आता त्यानंतरही पुन्हा रिलीज डेट बदलण्यात आली। आता रेड 2 ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा सिनेमा आता 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। रेड 2 मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे। या सिनेमाचं दिग्दर्शन
राज गुप्ता यांनी केलेले आहे। या सिनेमात अजय देवगण आणि रितेश देशमुख सह वाणी कपूर ही दिसणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा रेड 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे ह्याची तारीख समोर आलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सुपरस्टार अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयामुळे तो ओळखला जातो। अजय देवगणच्या रेड 2 सिनेमाचे चाहते गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे। या सिनेमाबद्दल आता मोठा अपडेट समोर आलेला आहे। 2018 साली प्रदर्शित झालेला रेड या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे, ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार। रेड सिनेमानंतर आता रेड 2 साठी प्रेक्षक उत्सुक आहे। अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला रेड 2 सिनेमा आधी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता, पण रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगणचा सिंघम अगेन या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर रेड 2 च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती। त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये सिनेमा रिलीज करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। आता त्यानंतर ही पुन्हा रिलीज डेट बदलण्यात आली। आता रेड 2 ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा सिनेमा आता 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। रेड 2 मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे। या सिनेमाचं दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केलेले आहे। या सिनेमात अजय देवगण आणि रितेश देशमुख सह वाणी कपूर ही दिसणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा रेड 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे ह्याची तारीख समोर आलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सुपरस्टार अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयामुळे तो ओळखला जातो। अजय देवगणच्या रेड 2 सिनेमाचे चाहते गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे। या सिनेमाबद्दल आता मोठा अपडेट समोर आलेला आहे। 2018 साली प्रदर्शित झालेला रेड या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे, ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार। रेड सिनेमानंतर आता रेड 2 साठी प्रेक्षक उत्सुक आहे। अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला रेड 2 सिनेमा आधी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता, पण रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगणचा सिंघम अगेन या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर रेड 2 च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती। त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये सिनेमा रिलीज करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। आता त्यानंतर ही पुन्हा रिलीज डेट बदलण्यात आली। आता रेड 2 ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा सिनेमा आता 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। रेड 2 मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे। या सिनेमाचं दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केलेले आहे। या सिनेमात अजय देवगण आणि रितेश देशमुख सह वाणी कपूर ही दिसणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा रेड 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे ह्याची तारीख समोर आलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सुपरस्टार अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयामुळे तो ओळखला जातो। अजय देवगणच्या रेड 2 सिनेमाचे चाहते गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे। या सिनेमाबद्दल आता मोठा अपडेट समोर आलेला आहे। 2018 साली प्रदर्शित झालेला रेड या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे, ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार। रेड सिनेमानंतर आता रेड 2 साठी प्रेक्षक उत्सुक आहे। अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला रेड 2 सिनेमा आधी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता,
पण रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगणचा सिंघम अगेन या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर रेड 2च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती। त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये सिनेमा रिलीज करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। आता त्यानंतरही पुन्हा रिलीज डेट बदलण्यात आली। आता रेड 2ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा सिनेमा आता 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। रेड 2 मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे। या सिनेमाचं दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केलेले आहे। या सिनेमात अजय देवगण आणि रितेश देशमुख सह वाणी कपूर ही दिसणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा रेड 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे ह्याची तारीख समोर आलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सुपरस्टार अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयामुळे तो ओळखला जातो। अजय देवगणच्या रेड 2 सिनेमाचे चाहते गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे। या सिनेमाबद्दल आता मोठा अपडेट समोर आलेला आहे। 2018 साली प्रदर्शित झालेला रेड या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे, ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार। रेड सिनेमानंतर आता रेड 2 साठी प्रेक्षक उत्सुक आहे। अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला रेड 2 सिनेमा आधी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता, पण रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगणचा सिंघम अगेन या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर रेड 2च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती। त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये सिनेमा रिलीज करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। आता त्यानंतरही पुन्हा रिलीज डेट बदलण्यात आली। आता रेड 2ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा सिनेमा आता 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। रेड 2 मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे। या सिनेमाचं दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केलेले आहे। या सिनेमात अजय देवगण आणि रितेश देशमुख सह वाणी कपूर ही दिसणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा रेड 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे ह्याची तारीख समोर आलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सुपरस्टार अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयामुळे तो ओळखला जातो। अजय देवगणच्या रेड 2 सिनेमाचे चाहते गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे। या सिनेमाबद्दल आता मोठा अपडेट समोर आलेला आहे। 2018 साली प्रदर्शित झालेला रेड या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे, ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार। रेड सिनेमानंतर आता रेड 2 साठी प्रेक्षक उत्सुक आहे। अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला रेड 2 सिनेमा आधी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता, पण रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगणचा सिंघम अगेन या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर रेड 2च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती। त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये सिनेमा रिलीज करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। आता त्यानंतरही पुन्हा रिलीज डेट बदलण्यात आली। आता रेड 2ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा सिनेमा आता 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। रेड 2 मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे। या सिनेमाचं दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केलेले आहे। या सिनेमात अजय देवगण आणि रितेश देशमुख सह वाणी कपूर ही दिसणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा रेड 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे ह्याची तारीख समोर आलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये।
सुपरस्टार अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयामुळे तो ओळखला जातो। अजय देवगणच्या रेड 2 सिनेमाचे चाहते गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे। या सिनेमाबद्दल आता मोठा अपडेट समोर आलेला आहे। 2018 साली प्रदर्शित झालेला रेड या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे, ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार। रेड सिनेमानंतर आता रेड 2 साठी प्रेक्षक उत्सुक आहे। अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला रेड 2 सिनेमा आधी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता, पण रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगणचा सिंघम अगेन या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर रेड 2 च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती। त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये सिनेमा रिलीज करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। आता त्यानंतरही पुन्हा रिलीज डेट बदलण्यात आली। आता रेड 2 ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा सिनेमा आता 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। रेड 2 मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे। या सिनेमाचं दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केलेले आहे। या सिनेमात अजय देवगण आणि रितेश देशमुखसह वाणी कपूर ही दिसणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा रेड 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे ह्याची तारीख समोर आलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सुपरस्टार अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयामुळे तो ओळखला जातो। अजय देवगणच्या रेड 2 सिनेमाचे चाहते गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे। या सिनेमाबद्दल आता मोठा अपडेट समोर आलेला आहे। 2018 साली प्रदर्शित झालेला रेड या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे, ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार। रेड सिनेमानंतर आता रेड 2 साठी प्रेक्षक उत्सुक आहे। अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला रेड 2 सिनेमा आधी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता, पण रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगणचा सिंघम अगेन या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर रेड 2 च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती। त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये सिनेमा रिलीज करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। आता त्यानंतरही पुन्हा रिलीज डेट बदलण्यात आली। आता रेड 2 ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा सिनेमा आता 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। रेड 2 मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे। या सिनेमाचं दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केलेले आहे। या सिनेमात अजय देवगण आणि रितेश देशमुखसह वाणी कपूर ही दिसणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा रेड 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे ह्याची तारीख समोर आलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सुपरस्टार अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयामुळे तो ओळखला जातो। अजय देवगणच्या रेड 2 सिनेमाचे चाहते गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे। या सिनेमाबद्दल आता मोठा अपडेट समोर आलेला आहे। 2018 साली प्रदर्शित झालेला रेड या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे, ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार। रेड सिनेमानंतर आता रेड 2 साठी प्रेक्षक उत्सुक आहे। अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला रेड 2 सिनेमा आधी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता, पण रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगणचा सिंघम अगेन या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर रेड 2 च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती। त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये सिनेमा रिलीज करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। आता त्यानंतरही पुन्हा रिलीज डेट बदलण्यात आली। आता रेड 2 ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा सिनेमा आता 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। रेड 2 मध्ये अजय देवगण
पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे। या सिनेमाचं दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केलेले आहे। या सिनेमात अजय देवगण आणि रितेश देशमुखसह वाणी कपूर ही दिसणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा रेड 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे ह्याची तारीख समोर आलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सुपरस्टार अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयामुळे तो ओळखला जातो। अजय देवगणच्या रेड 2 सिनेमाचे चाहते गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे। या सिनेमाबद्दल आता मोठा अपडेट समोर आलेला आहे। 2018 साली प्रदर्शित झालेला रेड या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे, ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार। रेड सिनेमानंतर आता रेड 2 साठी प्रेक्षक उत्सुक आहे। अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला रेड 2 सिनेमा आधी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता, पण रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगणचा सिंघम अगेन या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर रेड 2 च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती। त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये सिनेमा रिलीज करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। आता त्यानंतरही पुन्हा रिलीज डेट बदलण्यात आली। आता रेड 2 ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा सिनेमा आता 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। रेड 2 मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे। या सिनेमाचं दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केलेले आहे। या सिनेमात अजय देवगण आणि रितेश देशमुखसह वाणी कपूर ही दिसणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा रेड 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे ह्याची तारीख समोर आलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सुपरस्टार अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयामुळे तो ओळखला जातो। अजय देवगणच्या रेड 2 सिनेमाचे चाहते गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे। या सिनेमाबद्दल आता मोठा अपडेट समोर आलेला आहे। 2018 साली प्रदर्शित झालेला रेड या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे, ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार। रेड सिनेमानंतर आता रेड 2 साठी प्रेक्षक उत्सुक आहे। अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला रेड 2 सिनेमा आधी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता, पण रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगणचा सिंघम अगेन या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर रेड 2 च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती। त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये सिनेमा रिलीज करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। आता त्यानंतरही पुन्हा रिलीज डेट बदलण्यात आली। आता रेड 2 ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा सिनेमा आता 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। रेड 2 मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे। या सिनेमाचं दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केलेले आहे। या सिनेमात अजय देवगण आणि रितेश देशमुखसह वाणी कपूर ही दिसणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा रेड 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे ह्याची तारीख समोर आलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सुपरस्टार अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयामुळे तो ओळखला जातो। अजय देवगणच्या रेड 2 सिनेमाचे चाहते गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे। या सिनेमाबद्दल आता मोठा अपडेट समोर आलेला आहे। 2018 साली प्रदर्शित झालेला रेड या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे, ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार। रेड सिनेमानंतर आता रेड 2 साठी प्रेक्षक उत्सुक आहे। अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला रेड 2 सिनेमा आधी 15 नोव्हेंबर
2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता, पण रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगणचा सिंघम अगेन या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर रेड 2च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती। त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये सिनेमा रिलीज करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। आता त्यानंतरही पुन्हा रिलीज डेट बदलण्यात आली। आता रेड 2ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा सिनेमा आता 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। रेड 2 मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे। या सिनेमाचं दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केलेले आहे। या सिनेमात अजय देवगण आणि रितेश देशमुखसह वाणी कपूर ही दिसणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा रेड 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे ह्याची तारीख समोर आलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सुपरस्टार अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयामुळे तो ओळखला जातो। अजय देवगणच्या रेड 2 सिनेमाचे चाहते गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे। या सिनेमाबद्दल आता मोठा अपडेट समोर आलेला आहे। 2018 साली प्रदर्शित झालेला रेड या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे, ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार। रेड सिनेमानंतर आता रेड 2 साठी प्रेक्षक उत्सुक आहे। अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला रेड 2 सिनेमा आधी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता, पण रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगणचा सिंघम अगेन या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर रेड 2च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती। त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये सिनेमा रिलीज करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। आता त्यानंतरही पुन्हा रिलीज डेट बदलण्यात आली। आता रेड 2ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा सिनेमा आता 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। रेड 2 मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे। या सिनेमाचं दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केलेले आहे। या सिनेमात अजय देवगण आणि रितेश देशमुखसह वाणी कपूर ही दिसणार आहे।